हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 5.1 पाहणार। याच्यातल्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं एक फासा टाकला होता। एक फासा टाकला तर आपल्याला काय करायचं, पहिले नमुना अवकाश काढायचा आणि नमुना घटकांची संख्या काढायची। तर इथे फक्त एकच फासा टाकला तर आपला नमुना अवकाश काय असणार आहे? नमुना अवकाशला आपण S म्हणतो। नमुना अवकाश असणार आहे एकच फासा टाकल्यावर आपल्याला एक भेटेल किंवा दोन भेटतील किंवा तीन भेटतील किंवा 4, 5 किंवा 6 यांच्यापैकीच आपल्याला कोणता तरी अंक भेटेल। ठीक आहे, कारण त्याच्यावर फास्यावर फक्त 6च राहतात अंक, 1 2 3 4 5 6। तर याच्यापैकी आपल्याला भेटेल। त्याच्यामुळे आपल्याला आता काय करायचं, नमुना घटकांची संख्या लिहायची। टोटल संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6। मग आपल्या नमुना घटकांची संख्या आपल्याला इथे 6 लिहायची। अशा प्रकारे आपला जो एक फासा टाकल्यावर नमुना अवकाश आपल्याला आलेला आहे आणि नमुना घटकांची संख्या आलेली आहे। पहिला प्रश्न, याच्यामध्ये आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये 3 घटना दिलेल्या आहेत। घटना ए साठी त्यांनी काय सांगितलं पहा। घटना ए साठी अट आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे। मग आपला जो संच असणार संच ए, त्याच्यामध्ये काय असणार, आपल्याला काय पाहिजे, समसंख्या पाहिजे। समसंख्या कोणत्या आहेत तिथे? 2 4 6 ह्या समसंख्या आहेत। म्हणजे ज्या 2 च्या पटीत असतात त्या समसंख्या असतात, ज्याला 2 न भाग जातो। समसंख्या म्हणजे त्या संख्या ज्या 2 च्या पटीत आहेत, म्हणजे ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 असतात त्या समसंख्या असतात। आता इथे सगळ्या एकच अंकी संख्या आहेत, तर लक्षात ठेवा इथे समसंख्या आहे 2 4 6 ह्या समसंख्या आहेत आणि उरलेल्या संख्या ज्या असतात त्या विषम संख्या असतात। ज्या समान असतात त्या विषम संख्या असतात। मग इथे आपल्याला नमुना अवकाश लिहायचा असेल घटना ए साठी, तर ए बरोबर लिहायचं 2 4 आणि 6। आणि इथे आपल्याला विचारलेलं आहे नमुना घटकांची संख्या किती, म्हणजे आपल्याला n कंसामध्ये 1 असं लिहायचं आहे आणि नमुना घटकांची संख्या इथे 1 2 3 असल्यामुळे इथे आपल्याला उत्तरामध्ये 3 लिहायचे। त्याचप्रमाणे घटना बी साठी पण आपल्याला काय सांगितलं, घटना बी साठी वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे असे आहे। मग आपल्याला बी हा संच लिहायचा असेल, संच बी आपण कसा लिहू, विषम संख्या पहा, ज्या समसंख्या नसतात त्या विषम असतात किंवा विषम संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 हे अंक असतात। मग 1 3 5 7 9 या पटीतली संख्या झाल्या आहेत। इथं 1 3 आणि 5च आहेत त्याच्यापैकी। ठीक आहे, आता 7 9 नाही आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचं नाही। तर 1 3 5 ह्यात काय झालं, विषम संख्या आहेत ह्या संख्यापैकी। मग आपल्याला काय करायचं, हे झालं आपला नमुना अवकाश घटना बी साठी। याच्यात आता आपल्याला करायचं नमुना घटकांची संख्या किती आहे। घटना बी मध्ये एकूण संख्या किती आहे, 1 2 3। मग आपल्याला लिहायचं आहे 3। लक्षात ठेवायचं याला बहुरूपी कंसात नाही लिहायचं, फक्त जे नमुना अवकाश आहे त्यालाच आपल्याला काय करायचं, घटनेसाठी आपल्याला बहुरूपी कंस करायचा आहे। त्याच्यानंतर घटना साठी वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे असे। आता तुम्हाला मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे। मूळ संख्या पाठ असल्या तर तुम्हाला सहज येतील। आता इथे मूळ संख्या पाहिलं, एक ही मूळही नसते आणि संयुक्तही नसते, दोन्ही मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे आणि 5 ही मूळ संख्या आहे। मग आपल्याला इथं लिहायचं सी, घटना सी, आणि त्याच्यातले जे मेंबर आहेत त्याच्यातले आपल्याला लिहायचे 2 3 आणि 5। आणि एकूण संख्या जर पाहिली आपण, ही नमुना घटकांची संख्या 1 2 3 असल्यामुळे आपण इथं 3 लिहिलं। अशा प्रकारे पहिला प्रश्न संपला। दुसरा प्रश्न पाहू। आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे की 2 फासे एकाच वेळी टाकले, 2 फासे एकाच वेळेस टाकले तर आपल्याला नमुना अवकाश जो भेटणार, पहिल्या फाशावर 1 दुसऱ्या फाशावर 1, पहिल्या फाशावर 1 दुसऱ्या फाशावर 2 मिळू शकतो, पहिल्या फाशावर 1 येऊ शकतो प्रत्येक वेळेस, मग दुसऱ्या फाशावर 1 2 3 4 5 6 पर्यंत असं येऊ शकतो। किंवा पहिल्या फाशावर 2 आले सगळीकडे तर दुसऱ्या फाशावर 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो,
6 येऊ शकतो, ह्यापैकी काही येऊ शकतो. म्हणजे पहिल्या फाशावर 1 ते 6 पैकी काही येऊ शकतो आणि दुसऱ्या फाशावर पण 1 ते 6 पैकी काही पण येऊ शकतो. म्हणून आपण हे नमुना अवकाश आपण पहिले लिहून टाकलं. आणि याच्यातल्या नमुना घटकांची जर संख्या पाहिली n ऑफ s, हे सगळे आपल्याला 36 आहेत. इथे मोजून पाहिले तर आपण हे 36 होतं. आता तर आपला पहिला प्रश्न काय, पहा 2 फासे एकाच वेळेस टाकलं जर असा प्रश्न विचारला 2 फासे, तर हे पहिले पूर्ण लिहून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतरच आपल्याला प्रश्नाची तयारी करायची. याच्यासाठी हे सगळं तुम्ही आधीच तयारी करून ठेवा की 2 फासे टाकलं तर काय होते, 2 नाणी टाकले तर काय होते, 1 फासा 1 नाणं टाकलं तर काय होते. म्हणजे काय होईल, तुम्हाला उत्तर शोधायला म्हणजे पुढे जाऊन करायला परीक्षेमध्ये सोपं जाईल. तर 2 फासे टाकल्यावर आपला जो नमुना अवकाश तो ह्या प्रकारे असणार आहे. तर पहिला प्रश्न, वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 6च्या पटीत असणे. मग आपल्याला पाहायचं आता ही घटना कोणती आहे, ए. घटना ए साठी आपल्याला काय पाहायचं, 6च्या पटीत. म्हणजे 6च्या पटीत एक तर 6 असेल नाही तर 12, अशा कोणत्या दोघांची बेरीज करायची आणि त्या दोघांची बेरीज ही 6च्या पटीत पाहिजे. पहा 1 आणि 1 किती होतात, 2. दोन्ही 6च्या पटीत आहे का नाही. 2 मध्ये 1 मध्ये 2 मिळवले 3, हे पण 6च्या पटीत नाही होत. 1 मध्ये 3 मिळवले, 1 आणि 3 किती होतात 4, 6च्या पटीत व्हायला का नाही. 1 मध्ये 4 मिळवले किती व्हायले 5, हे पण 6च्या पटीत नाही. मग 1 मध्ये 5 मिळवले किती होतात, 1 मध्ये 5 मिळवले होतात 6. ठीक आहे, 1 आणि 5 पहा, 1 आणि 5 ह्या दोघांची बेरीज केली तर किती होती 6 आणि ती 6च्या पटीत आहे. त्याचप्रमाणे आपण 2 आणि 4 पाहिले, 2 आणि 4 हे पण 6च्या पटीत आहे. त्याचप्रमाणे 3 आणि 3 ची बेरीज किती होती 6 होती, मग ते पण 6च्या पटीत आहे. 3 आणि 4 आणि 2 हे पण 6च्या पटीत होतात. बाकी काही 6च्या पटीत येत नाही. दोघांची बेरीज करा, 6च्या पटीत येते का पहा, होणार नाही. मग 4 आणि 2. त्याचप्रमाणे 5 आणि 1 आपण जर लिहिलं ते पण 6च्या पटीत होते. आणि पहा 6 आणि 1 लिहिलं तर 7 होते. 6 आणि 2 या दोघांची बेरीज केली तर 8 होते. 6 आणि 3 केलं तर 9 होतात. 6 आणि 4 केलं तर 10 होतात. 6च्या पटीत नाही, पण 6 + 6 केले ते 12 होतात. 12 हे 6च्या पाड्यात आहेत म्हणजे पटीत आहेत. 6 आणि 6 महिरूपी कंस बंद. आता ह्या अशा संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6. तर अशा संख्या एकूण 6 आहेत. त्याच्यामुळे आपल्याला n कंसात 1 तर नमुना घटकाची संख्या आपल्याला 6 आहे. 1 2 3 4 5 6 घटना असल्यामुळे आपल्याला नमुना घटकाची संख्या 6 असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिलं आपण, वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे. म्हणजे दोघांची मिळून बेरीज किती पाहिजे आपल्याला, कमीत कमी 10. ही घटना बी साठी आपल्याला अट आहे. तर घटना बी साठी पाहिजे तुम्ही इथून एवढं जर करून पाहिलं, बघा 1 आणि 1 किती होतात 2, जर 4 आणि 2 किती होतात 6, 2 आणि 6 किती होतात 8, 2 मध्ये 6 मिळवले 8 होतात, 3 मध्ये 6 मिळवले 9 होतात. इथपर्यंत आपलं नाहीच आहे. 4 मध्ये 5 मिळवले 9 होतात. आपल्याला कमीत कमी किती पाहिजे, दोन्ही संख्याची बेरीज 10. 4 आणि 6 या दोन्ही संख्याची बेरीज केली आपल्याला 10 होते. मग ते आपला पहिला जो आहे घटना आपल्याला भेटली. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं 5 आणि 5 मध्ये 5 मिळवले 10 होतात. मग आपल्याला दुसरी अशी घटना भेटली की ज्याच्यामध्ये 5 आणि 5 मिळाले तर कमीत कमी आपल्याला 10 भेटतात. 5 आणि 6 बघा, 5 आणि 6 किती होतात 11. आता इथं आपल्याला असा प्रश्न विचारलाय की कमीत कमी 10, म्हणजे जर 11 जर असलं चालतं, कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा जास्तच येत आपलं. म्हणून इथं 5 आणि 6 या दोघांची बेरीज पाहिली तर 11 होते. 11 तुम्ही घेऊ शकता. कमीत कमी 10 पाहिजे, मग 10 पेक्षा वरी जेवढे पण अंक असतील ते घेऊ शकता. 6 आणि 4 याची पण बेरीज किती होती 10 होती. तुम्ही 6 आणि 3 पाहिलं याची बेरीज 9 होती. त्याच्यामुळे 6 आणि 3 आपण घेऊ शकत नाही. पुढचा जर पाहिलं तुम्ही 6 आणि 5 याची पण काय होती बेरीज, याची पण बेरीज काय होती 11 होती. 11 म्हणजे 10 पेक्षा जास्त आहे. आणि शेवटी 6 आणि 6 जर घेतले याची बेरीज किती होती 12. 12 हे 10 पेक्षा अधिकच आहे. त्याच्यामुळं आपण ते घेऊ शकतो. म्हणजे कमीत कमी आपल्याला किती पाहिजे 10 पेक्षा जास्त. आता हे सगळे घटना पाहिल्या, ह्या घटना तर ह्या घटनाची बेरीज कमीत कमी 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. बरं, 4 मध्ये 6 मिळवले 10 होतात, 5 मध्ये 5 मिळवले 10 होतात,
5 मध्ये 6 मिळवले 11 होतात, म्हणजे जे की 10 पेक्षा जास्त आहे. 6 मध्ये 4 मिळवले 10 होतात. 6 मध्ये 5 मिळवले 11 होतात आणि 6 मध्ये 6 मिळवले 12 होतात. 12 पण 10 पेक्षा जास्तच आहे, म्हणजे कमीत कमी जे 10 असणे ही आपली जी अट होती ती याचं समाधान झालेलं आहे. म्हणून आता याच्या नमुना घटकाची संख्या पाहिली, ठीक आहे. बी ह्या घटनेच्या नमुना घटकाची जर संख्या पाहिली आपण, अशा 1 2 3 4 5 6 घटना आहेत. त्याच्यामुळे आपल्याला n कंसात बी नमुना घटकांची संख्या आपल्याला उत्तर 6 भेटेल. त्याच्यानंतर तिसरं, दोन्ही फाशावरील अंक समान असतात. हा अतिशय सोपा आहे पहा. घटना सी आहे आपली, दोन्ही फाशावर सेम असतात. पहिल्या याच्यावर एक असेल तर दुसऱ्या याच्यावर पण एक असेल. पहा इथं एक आहे तर इथं पण एक आहे की नाही. इथं 2 आहे तर इथं 2 आहे की नाही. मग इथं 2 आहे तर 3 आलं, मग 3 आहे तर 3, 4 आहे तर 4, 5 आहे तर 5 आणि 6 आहे तर 6. हे सगळ्या घटना आपण इथे लिहू शकतो. 4 आणि 4, 5 तर 5, 6 इथं पण दुसऱ्या पण फाशावर, पहिला फासा दुसरा फासा. अशा एकूण किती संख्या झाल्यात? 1 2 3 4 5 6. मग नमुना घटकाची संख्या, घटना सी साठी नमुना घटकाची संख्या पण आपल्याला 6 भेटत. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 आपण संपवलेला आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, 3 नाणी एकाच वेळेस फेकली असतात. किती फेकायची आपल्याला? 3 नाणी. 3 नाणी एकाच वेळेस फेकली आपण, तर आपल्याला पहिलं नमुना अवकाश काढायचा आहे. नमुना अवकाश काय असणार आहे पहा. आपण 3 नाणी एकाच वेळेस फेकले, ठीक आहे. नमुना अवकाश S बरोबर, ठीक आहे. पहा पहिल्या नाण्यावर समजा आपल्याला H आलं. पहा आपण काय करू, तर पहिले 2 नाणी जर फेकले तर काय होते पहा. पहिल्या नाण्यावर H आलं, दुसऱ्या नाण्यावर, पहिल्या नाण्यावर H आलं, दुसऱ्या नाण्यावर T, दुसऱ्या नाण्यावर T येऊ शकते. पहिल्या नाण्यावर T आलं तर दुसऱ्या नाण्यावर T आणि दुसऱ्या नाण्यावर H असं राहू शकते. पहिल्या नाण्यावर H आलं तर सॉरी H राहू शकते. तर HT म्हणजे बघा, छापाला आपण H लिहितो आणि काट्याला T लिहितो. तर जे हे एकच नाणं आपण फेकलं, सॉरी 2 नाणे फेकलं, तर आपल्याला ह्या कंडिशन येतात. ह्या पाठ करून ठेवायच्या. नंतर काय करायचं, नंतर काही नाही, सोपं आहे पहा, ठीक आहे. तुम्हाला 3 नाण्याचं लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे मी हे केलं. तर 2 नाण्याचं लक्षात ठेवायचं. मग काय करायचं, पहिले इथं T लिहायचं आहे की नाही. T आणि T किती वेळेस फेकू शकतो आपण? 4 वेळेस. 4 वेळेस. आणि हा पहिला हे लिहून टाकायचं. HT HH TT आणि TH. मग पहिला आपण T जसा घेतला, आपण पहिला H पण घेऊ शकतो. H H H H. अजून ह्या ज्या आपल्या घटना आहेत त्या लिहू शकतो 2 नाण्याच्या, ठीक आहे. हे असं केलं तर तुमचं काय होऊ शकते, उत्तर थोडंसं पाठ करायची गरज पडणार. नेहमी 2 याचा ठेवा. 2 याचं केल्याच्या नंतर T लिहा. T साठी 2 साठी आपल्या घटना अवकाश आहे ते लिहू शकतो आपण. घटना ज्या येऊ शकतात त्या. मग तसंच आपण H सगळीकडे 4 वेळेस लिहिलं आणि त्या घटना काय होऊ शकतात 2 नाण्यासाठी ते अजून वापस पुन्हा लिहिल्या, तर आपल्याला असं सोपं जाईल. आणि अशा आपल्या एकूण घटना आपल्याला भेटतील 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे अशा घटना किती आहेत? एकूण 8 घटना आहेत. मग आपल्याला काय करायचं, नमुना घटकांची जी संख्या आहे n ऑफ S म्हणजे n कंसामध्ये S, ह्या घटना आपल्याला किती भेटलेल्या आहेत? 8. आता घटना A साठी जर आपण 8 पाहिली तर काय आहे, कमीत कमी 2 छाप मिळणे असे आहे. कमीत कमी 2 छाप म्हणजे 2 H मिळणे. छापा म्हणजे H, काटा म्हणजे T, ठीक आहे. तर आपल्याला कमीत कमी 2 छाप मिळणे म्हणजे 2 H कमीत कमी आपल्याला पाहिजे. मग आपल्याला A इथं लिहायचं, घटना A लिहायची आपल्याला. तर इथं 2 H आहे का पाहायचं नाही, इथं एकच H आहे. इथं किती 2 आहेत H? इथं 2 आहेत. मग ती घटना आपल्याला इथं लिहून टाकायची. इथं किती H आहे? इथं एकही नाही. आपल्याला कमीत कमी 2 H पाहिजे. इथं एकच आहे. आपल्याला कमीत कमी 2 पाहिजे, त्याच्यामुळे ते पण नाही घेतले. इथं 2 आहेत पहा, सुरुवातीला 2 आहेत. H T. इथं
कमीत कमी 2 आहे, 3 असल्यामुळे इथं आपण हे घेऊ शकतो. इथं THH इथं एकच आपल्याला छापा भेटेल आणि इथं 2 आहेत, पहिल्या सुरुवातीला आणि शेवटी. मग आपण HTH अशा एकूण संख्या पाहिल्या 1 2 3 4. तर आपल्याला नमुना घटकांची संख्या जी भेटायली ती 4. आता आपण घटना B साठी अट जर पाहिली, एकही छाप न मिळणे. काय करायचं आपल्याला B साठी आपण पाहायचं की याच्यामध्ये एकही छाप नाही पाहिजे. कशामध्ये? नमुना अवकाशामध्ये. नमुना अवकाशामध्ये आपल्याला H नाही पाहिजे, छाप नाही पाहिजे म्हणजे H नाही पाहिजे. इथं H आहे, इथं H आहे, इथं एकही H नाही आहे का, इथं एकही H नाही. मग आपल्याला T अशी एक घटना भेटलेली की त्याच्यामध्ये एकही H नाही. अजून जर पाहायला गेलं, इथं पण H आहे, इथं पण H आहे, इथं पण H आहे, इथं पण H आहे, इथं पण H आहे. म्हणजे फक्त अशी एकच घटना आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एकही छाप मिळणार नाही. मग आपल्याला अच्छा नमुना घटकांची संख्या किती आहे B मध्ये? ती आहे 1. आपण तिसरा जर पाहिला, घटना C साठी अट दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी. घटना C साठी आपल्याला दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे. बघा दुसरं नाणं कोणतं आहे बघा, हे मधातलं छाप आहे का? हो इथं आहे की नाही? THT. इथं दुसऱ्या नाण्यावर छाप आहे का? हो. छाप म्हणजे याच्या लक्षात ठेवा THH म्हणजे दुसऱ्या नाण्यावर आपल्याला H पाहिजे. इथं आहे का दुसऱ्या नाण्यावर? हा पहिला, दुसरा, तिसरा नाणं. इथं दुसऱ्या नाण्यावर आहे का? नाही. इथं दुसऱ्या नाण्यावर H आहे का? नाही छाप. इथं दुसऱ्या नाण्यावर आपल्याला छाप भेटतो, H म्हणजे छाप, म्हणजे HT. इथं दुसऱ्या नाण्यावर छाप आहे का? हो. HH म्हणजे हे दुसरा जो नाणं आहे त्याच्यावर छाप आहे आपला HH. त्याच्यानंतर इथं दुसऱ्या नाण्यावर छाप नाही आहे, इथं पण दुसऱ्या नाण्यावर छाप नाही आहे, त्याच्यामुळे ते नाही घ्यायचं. आणि आपण या सगळ्यांची संख्या मोजायची. N कंसाची नमुना घटकांची संख्या 1 2 3 4. आपल्याला उत्तर लिहायचं 4. अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 3 झाला. आपण प्रश्न क्रमांक 4 पाहू. आपल्याला पुढचा चौथा प्रश्न असा विचारलेला आहे, अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे पुन्हा पुन्हा अंक आले नाही पाहिजे. 0 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करणे आहे. म्हणजे आपल्याला अंक पुन्हा पुन्हा नाही घ्यायचे आणि 2 अंकी संख्या तयार करायची. आता आपण पाहू की 2 अंकी संख्या काय काय होऊ शकतात. तर आपण नमुना अवकाश उत्तरामध्ये आपण सुरू करू. नमुना अवकाश, नमुना घटकांची संख्या आपल्याला सुरुवातीला काढायचं. तर नमुना अवकाश S म्हणजे पहा इथं 0 पासून 2 अंकी संख्या तयार होतील का? पहा 0 1 0 2 अशा संख्या तयार होतील का? नाही. कारण 0 ने जर पाहिले ही संख्या एकच आहे, 1 ही संख्या 2 अंकी नाही आहे, 2 ही संख्या 2 अंकी नाही, म्हणजे 0 पासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार होत नाही. मग किती पासून होतात? 1 पासून तयार होतात, 2 पासून तयार होऊ शकतात, 3 पासून, 4 पासून आणि 5 पासून. 1 पासून केले तर 10 होईल. मग 11 करायला गेलं तर काय होईल? पहा 11 केलं तर अंकाची पुनरावृत्ती होईल. मग 11 ही संख्या न घेता आपल्याला काय घ्यावं लागेल? 12 घ्यावं लागेल. ठीक आहे, आपल्याला 12 घ्यावं लागते. 12च्या नंतर आपण किती घेऊ? 13 घेऊ, 14 घेऊ आणि 15 घेऊ. त्याच्यानंतर आपण 2 न जर संख्या तयार करायला गेलं, 2 न 20 ही संख्या तयार होईल. हे अंक वापरूनच आपल्याला करायचे. 2 न 21 संख्या तयार होईल. 22 जर आपण घेतली तर अंकाची पुनरावृत्ती होईल. मग 22 हा अंक घ्यायचा नाही, तर 22च्या जागी आपण 23 घेऊ, 24 घेऊ आणि 25 घेऊ. त्याच्यानंतर 3 ह्या अंकापासून करायला. आता पहा मी हे जे संख्या तयार करताना मी 1 न 2 न 3 न 4 न, कारण प्रत्येका वेळेस 5-5च संख्या व्हायला, त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न सोडवताना सोपं जाईल. त्यामुळे मी काय करायला, 1 न झाल्याच्या नंतर 2 न घेतला, 2 न झाले की आता 3 न घ्यायला. 3 न 1 30 झाली, 31 झाली, 32 झाली. आता तिथं 33 घ्यायला गेलो तर अंकाची पुनरावृत्ती होती, त्याच्यामुळे 33 न घेता आपल्याला काय घ्यावं लागेल? 34 आणि नंतर 35. मी मुद्दाम घेतोय, मुद्दाम चुकवतो, कारण तुमची चूक परीक्षेमध्ये होऊ नये त्याच्यामुळे मी ते करतोय. आता इथं 4 न जर पाहिलं, 4 न 40, 1 4, 2 4,
43 आणि 44 घेतला तर अजून अंकाची पूर्णता होती, त्याच्यामुळे 44 न घेता आपण 45 घ्यायचे. त्याच्यानंतर 5 न जर आपण सुरू केलं 50, 51, 52, 53 आणि 54. 55 जर आपण लिहिला तर अंकाची पुनरावृत्ती होती, अंकाची पुनरावृत्ती आपल्याला करायची नाही, पुनरावृत्ती न करता म्हणजे 55 घ्यायचा नाही. ठीक आहे. मग आता काय करायचं, ह्या सगळ्या घटकांची संख्या मोजायची. 1 2 3 4 5, 5 आणि 5 10, 5 3 15, 5 24 आणि 5 5 25. म्हणून आपलं नमुना घटकांची जी सगळी संख्या आहे, ठीक आहे, n कंसामध्ये आपल्याला यस याची सगळ्याची संख्या आहे आपल्याला 25. त्याचप्रमाणे आपण इथे पाहिलं घटना ए साठी, घटना ए साठी जर आपण अट पाहिली, तयार झालेली संख्या समसंख्या मिळण्याची, म्हणजे आपल्याला ए साठी पाहिजे समसंख्या. आणि समसंख्येचं मी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं, ज्या संख्येच्या शेवटी 0, पहा शेवटी काय पाहिजे, समसंख्येच्या शेवटी समसंख्या असेल तर शेवटी 0 2 4 6 8 यापैकी एखादा जरी अंक असेल तर ती समसंख्या असते. आणि विषम संख्या काय राहते, 1 3 5 7 9 हे अंक असले तर शेवटचा अंक पाहिजे, सुरुवातीचा नाही, तर ती विषम संख्या असते. तर इथे काय पाहायचं आपल्याला, शेवटी 0 2 4 6 8 यापैकी जर अंक असेल तर त्या समसंख्या आहे. इथे जर पाहिलं आपण पहिला अंक 10, हो इथे काय आहे, लास्टला 0 असल्यामुळे ही समसंख्या आहे. इथं लास्टला 2 असल्यामुळे ती पण समसंख्या आहे. इथं लास्टला 3 आहे, मग शेवटी आपल्याला 3 पाहिजे का नाही, बघा शेवटी आपल्याला 0 2 4 6 8 ह्या संख्या पाहिजे, त्याच्यामुळे ही समसंख्या नाही आहे. शेवटी 4 असल्यामुळे ही समसंख्या आहे आपल्याकडे. शेवटी 5 आहे, 5 ही समसंख्यामध्ये शेवटी नाही नसायला पाहिजे. शेवटी 0 आहे, शेवटी 1 आहे, शेवटी 3 आहे, ही पण समसंख्या नाही. इथं बघा शेवटी 4 असल्यामुळे ही समसंख्या आहे. इथं शेवटी 5 असल्यामुळे ही समसंख्या आपल्याला नसणार आहे. इथं शेवटी 0 आहे, बघा समसंख्याच्या शेवटी 0 असतो, 2 असतो, 4 असतात, 6 असतात, 8 असतात. मी पुन्हा पुन्हा सांगायलो कारण काही जोनाला थोडा प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतो. आता इथं शेवटी हा शेवटचा अंक पाहिला 0 आहे, म्हणजे ही समसंख्या आहे. इथं शेवटचा अंक 1 असल्यामुळे ती संख्या समसंख्या नाहीये. इथं 2 असल्यामुळे ही संख्या समसंख्या आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतरची संख्या आहे 34, म्हणजे शेवटचा अंक 4 आहे, म्हणजे ती संख्या समसंख्या आहे. 40 पुढची संख्या 40 आहे, ती पण समसंख्या आहे. 42 शेवटचा अंक 2 आहे, ती पण समसंख्या आहे. 43 आणि 45 हे दोन्हीच्या शेवटी 0 2 4 6 8 पैकी कोणताही संख्या नाही, त्याच्यामुळे ह्या दोन्हीही समसंख्या नाही. 50 ही समसंख्या आहे कारण शेवटी आपल्याला इथं 0 दिसतो. 51 ही समसंख्या नाही. 52 आहे संख्या आणि 53 नाही, पण 54 ही समसंख्या आहे. काय अवघड नाही, समसंख्या एवढ्या काय अवघड नसा, सोप्या राहतात. शेवटी 0 2 4 6 8 पाहायचे आणि त्या समसंख्या. आता जर पाहिलं आपण याच्यातल्या ह्या सगळ्या घटना पाहिल्या, म्हणजे n कंसात a याचं जर आपण टोटल पाहिलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अशा एकूण घटना आहेत 13. त्याच्यामुळे आपलं n कंसात 1 याचं उत्तर आहे 13, नमुना घटकांची संख्या. आता घटना बी, तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे असे. मग आपल्याला 3 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. मग आपण घटना बी आपण इथे लिहूता. पहा 10 ला 3 ने भाग जाते का नाही, म्हणजे 3 च्या पाड्यात येतात का नाही. 12 ला 3 ने भाग जातो, देऊन पहा 12 ला 3 ने भाग जातो, म्हणजे शेवटी 0 यायला पाहिजे. 3 ने भाग पूर्ण भाग जाणं म्हणजे शेवटी काय पाहिजे आपल्याला, शेवटी यायला पाहिजे आपल्याला 0, भाग पूर्ण भाग जायला पाहिजे. 13 ला जात नाही, काहीतरी बाकी उरते. 14 ला जात नाही, 15 ला मात्र नक्की जातो आपल्याला पूर्णपणे भाग. 3 च्या पाड्यात येते, ठीक आहे, जेवढे 3 च्या पाड्यात येतात ते पहिले पाहू. इथे 21 आहे, ठीक आहे, 21 ला पण 3 न जातो भाग कारण 3 च्या पाड्यात आले. 24 पण 3 च्या पाड्यात येतात, 30 पण 3 च्या पाड्यात येतात. आता पाहायचं भाग जातो का. पहा 31 ला भाग देऊन बघा जात नाही, 32 ला भाग देऊन बघा जात नाही, 34 ला द्या भाग जात नाही, 35 ला भाग द्या 3 न भाग जात नाही, 40 ला द्या 41 ला जात नाही,
इथं 42 आणि 45 ला पण नक्की जातो. तुम्ही करून पहा जर वाटल्यास. किंवा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर या दोन्ही संख्येची 4 आणि 2 किती होतात 6, 4 आणि 2 दोन अंकाची बेरीज किती होती 6, त्या 6 ला जर 3 न भाग जात असेल तर ते 3 न भाग जाते त्या संख्येला. बघा 4 आणि 3 किती होतात 7, 7 ला 3 न भाग जाते का नाही. 4 आणि 5 किती होतात 9, ठीक आहे, ती 3 ची कसोटी आहे हा, ठीक आहे. 4 आणि 5 9 आहे, 9 ला 3 न भाग जाते का, हो, मग ते त्याला 3 न भाग जातात. बघा 5 आणि 0 5, 5 मध्ये 0 मिळवला 5, ह्या दोघांची बेरीज केली 5, 5 ला 0 न 3 न भाग जात नाही. 5 आणि 1 किती होतात, 5 मध्ये 1 मिळवला 6 होतात, 6 ला 3 न भाग जातो, त्याच्यामुळे 51 ला पण 3 न भाग जातो. 5 मध्ये 2 मिळवले 7, 7 ला 3 न भाग जात नाही. 5 मध्ये 3 मिळवले 8, 8 ला पण जात नाही. 5 मध्ये 4 मिळवले होतात 9, 9 ला 3 न भाग जातो, त्याच्यामुळे 54 ला पण 3 न भाग जातो. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर इथं नमुना घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9, मग n कंसात b याची नमुना घटकांची संख्या आलेली आपल्याला 9. आपला चौथ्या प्रश्नामधला शेवटची आपली घटना आहे. घटना सी तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. पहा हा तर सोपा आहे ना, 50 पेक्षा मोठी आपल्याला संख्या पाहू शकतो आपण. 50 किंवा 50 पेक्षा मोठी नाही विचारले, फक्त 50 पेक्षा मोठी. त्याने जर म्हणलं असतं 50 किंवा 50 पेक्षा मोठी तर तो प्रश्न वेगळा राहतो. आणि 50 पेक्षा सरळ मोठी विचारली. घटना सी लिहायची, 50 पेक्षा मोठ्या आपल्याला 51 52 53 54 ह्या 4 संख्या भेटतात, त्या पण लिहायच्या. 51 52 53 54. बाकी कोणतीही संख्या इथे 50 पेक्षा मोठी नाहीये. आपल्या 50 किंवा 50 पेक्षा मोठी म्हणले असते तर आपण 50 पण घेतला असता, परंतु इथं 50 पेक्षा मोठ्या आपल्याला विचारले आहेत, तर त्याच्यामुळे आपण हे 50 न घेता 51 पासून सगळ्या संख्या घेतल्या. आता अशा किती संख्या आहेत, 1 2 3 4, म्हणून आपल्याला n कंसात मध्ये c याचं उत्तर किती भेटेल 4. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहू. आपला 5वा प्रश्न आहे, 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्या पासून दोघांची पर्यावरण समिती आपल्याला काय करायची, नेमायची. 3 पुरुष आहेत आणि 2 महिला. आपण काय करू, त्यांना प्रत्येकाला एक नाव देऊ. 3 पुरुषाला नाव देऊ आणि 3 महिलांना नाव देऊ. तर 3 पुरुष समजा आपण अशा प्रकारे समजा 3 पुरुष कोणकोणते आहेत, M1 M2 M3. तुम्ही दुसरे पण नाव देऊ शकता, ठीक आहे. 2 स्त्रिया, काय असणार, स्त्रियाला आपण वेगळं नाव देऊ, F देऊ, F1 आणि F2. बघा पुरुष म्हणजे मेल राहते, मेलचं इनिशियल लिहिलं मी M लिहिलं, आणि स्त्रियाला आपण फिमेल म्हणतो, त्याच्या फिमेलचं मी ते F लिहिलं. 2 स्त्रिया असल्यामुळे त्यांना नंबर दिला F1 आणि F2. आता इथं आपल्याला काय करायची, पर्यावरण समिती करायची. ओके, 3 पुरुष व दोघांचीच करायचे. तर दोघांची करताना आपण काय करू, पहा आपल्याला नमुना अवकाश काढायचा. नमुना अवकाशला आपण S म्हणतो. नमुना अवकाश कसा निघणार, आपण पहिला पुरुष घेतला तर पहिल्या पुरुषासंग आपल्याला पहिला पुरुष नंबर 2 चा पुरुष येऊ शकतो, किंवा पहिल्या पुरुष संघ नंबर 3 चा पुरुष येऊ शकतो. त्याचप्रमाणे पहिल्या पुरुषासंग 1 नंबरची महिला येऊ शकते. पहिल्या पुरुष संघ 2 नंबरची महिला असू शकते समितीमध्ये, ठीक आहे. म्हणजे ए पासून सगळे आपण अटी पूर्ण केले. त्याचप्रमाणे आपण एकाला कंप्लीट करायचं. आता याच्यापासूनच्या ज्या संभाव्यता आहेत त्या संपल्या. आता ह्याला पुन्हा आपल्याला घ्यायची गरज नाही, कारण याच्या सगळ्या संभाव्यता आपण कंप्लीट करून टाकलेल्या. त्याच्यानंतर जर आपण दुसरा पुरुष घेतला, त्याच्या संग M1 पहिलीच कमिटी आपण तयार झालेली असल्यामुळे आपल्याला पुन्हा ते घ्यायचं नाही. आलटून पालटून घेतलं तरी समितीमध्ये तेच असणार M2 आणि M1. तर आता M1 ला कधीही घ्यायचं नाही आपल्याला.
तर M2 संघ M3 ची समिती तयार होऊ शकते. M2 ची F1 संघ आपल्याला समिती तयार करता येईल. M2 ची आपल्याला F2 ची संघ करता येईल. आता M2 ची M1 संघ आधी झालेल्यामुळं आपल्याला पुन्हा नाही करायची. आता याची पण कमिटी, याची पण सगळ्या आपल्या अटी सगळ्या झाल्या आहेत बघा. हे M2 5 जागी भेटेल तुम्हाला. इथं एकदा, इथं एकदा, इथं एकदा, इथं एकदा आणि 4 जागी, सगळं 4 जागी भेटून जाईल. पहिला वाला M1 पण 4 जागी भेटला, M2 पण 4 जागी. आता M3 पासून पहा, M3 आणि M1 ची समिती झालेली आहे. M3 पासून M2 ची झालेली आहे. आता M3 पासून F1 ची कमिटी आपल्याला तयार होऊ शकते आणि M3 पासून आपल्याला F2 ची म्हणजे दुसऱ्या स्त्रीची कमिटी होऊ शकते. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण, ठीक आहे, आता याच्या पण सगळ्या कमिट्या झाल्या. आता F1 संघ F2 ची कमिटी आपल्याला शेवटची आपण करू शकतो. आता F1 च्या सगळ्या कमिट्या इथं पहा. इथं एकदा आलेली F1, इथं दोनदा आलेली F1, इथं तीनदा झालेली आणि इथं 4दा. म्हणजे प्रत्येक जण कमीत कमी 4 वेळेस संभाव्यता आहे त्याची. आता जर आपण पाहिलं, एक घटना पाहिल्या याच्यात, तर अशा किती नमुना घटक आहेत आपल्याला ते काढायचं. आता नमुना घटकाची संख्या जर पाहिली 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, अशा किती नमुना घटकांच्या संख्या आहेत? 10. तर आपण नमुना अवकाश काढली आणि नमुना अवकाश मध्ये नमुना घटकांची संख्या काढलेली ती 10. आता आपण घटना पाहू. आपल्याला घटना ए साठी पाहिलं, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. कमीत कमी त्यांनी सांगितलं की कमीत कमी एक स्त्री तर असायलाच पाहिजे आपल्या काय घटनेमध्ये. मग आपल्या ए प्रमाणे, घटना ए प्रमाणे पहा, कमीत कमी एक स्त्री, तर एकही स्त्री नाही, इथं पण नाही, इथं एक स्त्री आहे. M1 आणि F1 हे जर समिती यांची समिती बनवली तर तिथं एक तरी महिला आहे. इथं पण M1 संघ F2 जर पाहिलं तर इथं पण एक दोन तर महिला आहे. इथं जर पाहिलं तर दोन्ही पुरुषच आहेत, त्याच्यामुळे हे घ्यायचं नाही कमी. इथं जर पाहिलं तर कमीत कमी एक महिला आहे, म्हणून M2 आणि F1 यांची एक कमिटी आपण घेऊ शकतो. अजून कोणाची घेऊ शकतो पहा. आपला हा झाला. इथे पण एक महिला आहे कमीत कमी. M2 F1 M2 F2 आहे सर, ठीक आहे ना. महिला F असणं गरजेचं आहे. इथं पण F आहे. M3 F1 आणि M3 F2 म्हणजे कमीत कमी महिला एक तर आपल्याला पाहिजे. आणि इथं जर पाहिलं, इथं दोन महिला आहेत, म्हणजे कमीत कमी एक पाहिजे. एकच पाहिजे असं म्हणलं का नाही, एकच पाहिजे म्हणलं असतं तर हे नाही आलं. कमीत कमी एक म्हणजे दोन महिला असू शकतात, म्हणजे कमीत कमी एक मध्ये आपण ह्या दोन महिलांना पण घेऊ शकतो. मग अशा एकूण घटना ए मध्ये अशा किती घटना व्हायच्यात? 1 2 3 4 5 6 7. आपल्याला संभाव्यता 7 आहे, म्हणून n कंसात ए याच्या नमुना घटकाची जी संख्या आहे आपल्याला ती लिहायची आहे 7. इथे बसू शकते आपल्याला नमुना घटकाची संख्या n कंसात ए बरोबर 7 असं उत्तर होऊ शकतं. चला, आपण घटना बी पाहिली, तर त्याच्यामध्ये कमीत कमी एक स्त्री आणि एक पुरुष, म्हणजे एक स्त्री पाहिजे आणि एक पुरुष. आता इथं पाहिलं दोन्ही पुरुष आहेत, इथं पण दोन्ही पुरुष आहेत, इथं एक पुरुष आणि एक स्त्री आहे की नाही. एक स्त्री एक पुरुष आहे, म्हणजे M1 आणि F1. एक महिला, एक पुरुष, एक महिला, एक पुरुष एक महिला पाहिजे. इथे पण आहे M1 F2 M2 M3 दोन्ही पुरुष आहेत. आपल्याला एक महिला आणि एक पुरुष पाहिजे. M2 F1 तसं M2 F2 ची एक समिती होऊ शकते. M2 F2 M3 F1 ची एक समिती होऊ शकते. M3 F1 आणि M3 F2 अशा आपल्याला समित्या करता येईल.
आता इथं पाहिलं, इथं दोन्ही महिलाच आहेत, स्त्रियाच आहेत. आपल्याला कमीत कमी एक पुरुष पाहिजे, एक महिला पाहिजे, एक पुरुष आणि एक महिला पाहिजे. मग अशा एकूण घटना किती होऊ शकतात? 1 2 3 4 5 6, म्हणजे 6ची संभाव्यता आहे. म्हणून आपल्या नमुना घटकांची जी संख्या आहे इथं बी, या बी कंसात सॉरी एन कंसात बी, आपल्याला नमुना घटकांची संख्या अशी आपल्याला घटना बी मध्ये 6 अशी भेटते. समितीत एकही स्त्री नसावी. समितीत आपल्याला एकही स्त्री पाहिजे का नाही? मग अशा घटना आपण शोधायला सुरुवात केली. तर पहिल्या घटनेमध्ये आपल्याला एकही स्त्री दिसत नाही, ते आपण घेऊ शकतो. इथे पण आपल्याला एकही स्त्री दिसत नाही आहे, ते घेऊ शकतो. M1 M3. इथे एक तरी स्त्री दिसते, इथे एक तरी स्त्री दिसते, इथे एकही स्त्री दिसत नाही. M2 M3. आता इथे एक तरी स्त्री आहे, इथं पण एक तरी आहे, इथं एक स्त्री आहे, इथं स्त्री आहे आणि इथं 2 स्त्री आहे. म्हणजे एकही स्त्री नसणे आहे. तर ह्या कंडिशन मध्ये, ह्या घटनांमध्ये आपल्याला एकही स्त्री दिसत नाही. म्हणून आपल्याला अशी एकूण संख्या आपल्याला लिहायची आहे. एकूण संख्या 1 2 3, त्याच्यामुळे उत्तर n कंसामध्ये C, याचं उत्तर 3 आहे. हा 5वा प्रश्न झाला. 6वा आणि शेवटचा प्रश्न पाहू. आता इथं आपण 6वा आणि शेवटचा प्रश्न. एक नाणे व एक फासा फेकला, एकाच वेळेस फेकला. एक नाणं फेकला आणि एक फासा. तर आपल्याला काय काय पॉसिबिलिटी होऊ शकतात ते पहिले पाहायचं. म्हणून आपल्या नमुना अवकाश पहिले काढायचा. उत्तराला सुरुवात करू, नमुना अवकाश करू. नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे यस. पहिले आपण समजूत, आपल्याला छापा भेटला. छापा भेटल्यावर आपल्याला फाशावर 1 येऊ शकते. छापा भेटल्यावर फाशावर 2 येऊ शकतात. छापा भेटल्यावर 3, छापा भेटल्यावर 4, छापा भेटल्यावर 5 किंवा छापा भेटल्यावर आपल्याला 6 येऊ शकतो. छापा म्हणजे H. तसंच जर आपल्याला काटा भेटला तर 1, काटा म्हणजे T आला तर 2 येऊ शकते, T आलं तर 3 येऊ शकतात, T आलं तर 4, T आलं तर 5 आणि T आलं तर 6 असे एकंदरीत आपल्याला येऊ शकतं. म्हणजे छापाला तर 1 2 3 4 5 6 पैकी येऊ शकतात, काटाला तर 1 2 3 4 5 6 पैकी येऊ शकतात. म्हणजे आपल्याला येतं नमुना घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजेच आपल्याला n कंसामध्ये S 12 आहे. आता इथे आपण एक एक घटना पाहू. घटना A साठी छापा आणि विषम संख्या मिळणे. म्हणजे आपली जी A घटना आहे त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? छापा पाहिजे. छापा म्हणजे H आणि आपल्याला काय पाहिजे? विषम संख्या. मग पहा, इथं छापा पण आहे आणि विषम संख्या पण आहे. इथं छापा आणि समसंख्या, इथं छापा आणि विषम संख्या, इथं सम आहे, इथं विषम आहे आणि इथं सम आहे. काटा आपल्याला पाहिजे नाही, त्याच्यामुळे आपला खाली पाहण्याची काहीही गरज नाही. आपल्याला छापा आणि विषम संख्या म्हणजे H आणि 1, H आणि 3 आणि H आणि 5. आपल्याला अशा 3 घटना भेटतात जिथे छापा पण आहे आणि विषम संख्या. आणि आता ह्या पहिल्या घटना ते एकूण 3 आहे, त्याच्यामुळे n कंसामध्ये 1 याचं उत्तर आपल्याला 3 असं लिहायचं. आता घटना B साठी घटना B साठी अट काय सांगितली जाईल ते पाहू. H किंवा T आणि समसंख्या, म्हणजे आपल्याला छापा किंवा काटा काही का असणार आणि समसंख्या पाहिजे. मग आपल्याला हे पहिले मोडून घेऊत आपण. पहिले पहा, इथं छापा आणि विषम संख्या, इथं ही समसंख्या आहे. H2 H4 आणि H6 ह्या छापा संघ समसंख्या आहे. तसंच काट्या संघ पण आपल्याला समसंख्या पाहिल्या. T2 T4 आणि T6 ह्या काट्या संघ 3 विषम समसंख्या आहेत. ह्या छाप्या संघ 3 समसंख्या आहेत. अशा एकूण संख्या आपण पाहिल्या तर आपल्याला n ब्रॅकेटमध्ये b अशा आपल्याला टोटल संख्या आहे 6. त्याच्यामुळे आपल्याला इथं उत्तर लिहायचं n कंसात b अशा 6 संख्या. आता इथं पाहिलं छाप्यावरील संख्या
लास्टच्या याच्यामध्ये 7 पेक्षा जास्त. आता 7 पेक्षा जास्त याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये नसते. ठीक आहे, छाप्यावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावरील, ओके, छाप्यावरील नाही फाश्यावरील पाहिजे होतं तर फाश्यावरील फाश्यावर कधी 6 पेक्षा जास्त नसतात तर 7 येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काय लिहायचं, घटना सी साठी आपल्याला असं महिरूपी कंस लिहायचा आणि इथं काहीच नाही लिहायचं, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, पण महिरूपी कंसात मध्ये काहीच नाही लिहायचं. आणि नमुना घटकांची जर संख्या पाहिली आपण, नमुना घटकांची संख्या n कंसात सी, इथं एकही कोणताही संख्या नसल्यामुळे आपल्याला इथं काहीच नाही न लिहिता चालत नाही, इथं आपल्याला 0 लिहावं लागतं. म्हणजे अशी एकही संख्या नाही जी आपल्याला दर्शवण्यासाठी 0 लिहावं लागतं. अशा प्रकारे आपला सराव संच 5.3 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.